नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये मिळणार असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं. काही महिन्यापूर्वी बच्चू कडू यांच्यासह अजित नवले आणि इतर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांची पीक कर्ज सरसकट माफ करावं यासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. त्यांची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अर्थात असं असलं तरी सरसगट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला आहे का? या कर्जमाफीचा फायदा महाराष्ट्रातल्या सरसगट शेतकऱ्यांना मिळणार आहेत का? असा निर्णय घेत असताना देखील सरकारनं नेमक्या कोणत्या अटी व शर्ती लावल्या आहेत? या अटी व शर्तीमुळे जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर ते माफ होईल की नाही? शिवाय कर्जमाफी नेमकी कधी होईल? याचं प्रश्नाची सविस्तर उत्तर जाणून घेण्यात या व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया शासनाच्या निर्णयापासून. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्यास असल्यास आश्वासन दिलं होतं. त्यासाठी समिती गठीत केली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी जाहीर करत आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणार आहे. अर्थात या घोषणेनंतर शेतकरी कर्जमाफी झाली आहे म्हणून जल्लोष होऊ लागला. पण 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शिवाय 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी कर्ज आणि समिती या 3 गोष्टी या कर्जमाफीच्या महत्त्वाच्या ठरतात. त्या विस्तारानं समजून घ्याव्या लागतील. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तारीखेचा. साधारणपणे वेगवेगळ्या हंगामात शेतकरी पीक कर्ज घेत असतात. पीक कर्ज घेऊन पीक घेणं आणि त्यानंतर जुनं कर्ज फेडणं, नवं कर्ज घेणं या कर्जाच्या चक्रात शेतकरी अडकलेला आहे. यातून सुटका व्हावी म्हणून कर्जमाफी करण्याची योजना आणण्यात आहे. साधारणपणे जून ते जून अशा प्रकारे कर्ज काढून परत भरण्याचा प्रकार चालतो. तरीही वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या पीक पद्धतीवर ही तारीख अवलंबून असते. आता सरकारनं थकीत कर्जाची जी तारीख दिली आहे ती आहे 30 सप्टेंबर 2025. म्हणजे 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत तुम्ही कर्ज फेडलं नसेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. साधारण पीक कर्ज वर्षाचं असतं. म्हणजे 21 ऑक्टोबर 2024 पूर्वी तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत तुम्ही ते भरलं नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. 31 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल पण अद्याप तुम्ही ते भरलं नसेल तर मात्र या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. आता इथे एक मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी कर्ज घेतलं होतं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते थकीत होतं. मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2025 पासून ते अगदी परवापर्यंत ते थकीत कर्ज फेडलं नसेल तर ही योजना लागू होईल का? तर अशा शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असेल, 31 ऑक्टोबर 2024 व त्यापूर्वी हे कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं आहे अशा शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ न मिळता 50,000 रुपयापर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे. आता इथे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे 31 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल आणि ते फेडलं असेल किंवा नसेल तरीही त्या शेतकऱ्यांना दोन्ही गोष्टीचा लाभ मिळणार नाही. आता हा झाला तारखेचा नियम.
दुसरा महत्त्वाचा विषय 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी. 2 लाखाहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी लागू नाही. अर्थात इथं फळबाग शेतकऱ्याकडून टीका होऊ लागली आहे. कारण द्राक्ष, डाळिंब, केळी अशा विविध फळबागेसाठी मोठ्या कर्जाची आवश्यकता असते व ही रक्कम बऱ्याचदा 2 लाखाच्या वर असते. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी 2 लाखाची अट ठेवू नये तर सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली होती. पण सरकारने 2 लाख रुपयापर्यंतचा अट कायम ठेवली आहे. पर्यायानं ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाख रुपयाच्या आत असेल त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. आता या 2 अटीनंतर येतो ती म्हणजे तिसरी आणि महत्त्वाची अट. मुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीच्या संदर्भातून समिती गठीत करण्यात येईल. ही समिती 2 एप्रिल रोजी आपला अहवाल देईल आणि त्यातून नियम व अटी पाळून कर्जमाफी करण्यात येईल असं विधान केलं आहे. पर्यायानं अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी या समितीवर आक्षेप नोंदवला आहे. माध्यमासोबत बोलताना ते म्हणाले की सरकार समितीला समोर करून अशा अनेक अटी व शर्ती लावत आहे. तर शेतकरी मित्रांनो, येणारा काळच सांगेल कोण पात्र आणि कोण अपात्र. आपल्याला माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.